हॅलो, कसे आहात तुम्ही? सो आज बनवते आहे मूग डाळ चिल्ला आणि मी हे गार्गीच्या टिफिनसाठी बनवत होते. सो तुमच्यासोबत रेसिपी शेअर करून घेत आहे. तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीचा व्हिडिओ उद्या अपलोड होईलच. त्याआधी आज मी काय काय केलं ते मी तुम्हाला सांगून देते. सो मी सगळे बनवायला घेतलं चिल्ला. त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती आणि ते फुलून साधारण 1 वाटी झालीच होती. त्याच्यात मी लसूण घेतले 2-3 पाकळ्या, मिरची घेतली, हिरवी मिरची 2 आणि त्याच्यात टाकलं हळद आणि जिरे. छान पिसून घेतलं. त्याला पाणी टाकून छान पिसून घ्यायचं आहे बारीक. तुम्हाला जेवढं त्याची कन्सिस्टन्सी हवी असेल तसं तुम्ही करू शकता. सो मिक्सरच्या भांड्यात जेवढं उर्वरित बॅटर होतं त्या बॅटरमध्ये मी पाणी टाकून छान हलवून त्यालाही छान काढून घेतलं आहे. आणि थोडं पाणी घालून पहा असं टेक्स्चर आहे पिठाचं. सो तुम्ही जास्त पातळ नाही करायचं. पातळ जास्त केलं तर व्यवस्थित येत नाही. थोडं दाटसर राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यात 1 टेबलस्पून मीठ घातलं आहे. चवीनुसार तुम्ही नमक घालू शकता. सो मी एवढं घातलं आणि नॉनस्टिकचं पॅन घेतलं आणि त्याच्यावरती ऑइल टाकून घेतलं. सुरुवातीलाच एकच वेळेस जास्त ऑइल टाकून घ्यायचं आहे. नंतर मी परत ऑइलमध्ये शेकत नाही. तो सुरुवातीला मी छान पडीभर ऑइल टाकून घेतलं आणि नंतर मस्त त्याचे छोटे छोटे, सुरुवातीला मोठाच केला मी. फर्स्ट जो होता ना तो मोठा चिल्ला बनवला, कारण तो गार्गीला घरीच द्यायचा होता मला ब्रेकफास्ट म्हणून. तर तिने तो घरीच खाल्ला आणि त्यासाठी मी तो छान असा मोठाच केला. आणि पाहू शकता तुम्ही मी जास्त असे पेपरवाले कसे राहतात तसे नाही करत आहे. सो माझा थोडासा जाडसरच आहे हे केलेला. तर मी जाडसर असा चिल्ला मस्त केला. आणि जेव्हा मी सुरुवातीला तेल घातलं होतं पॅनमध्ये त्यावेळेस जेवढं ते तेल होतं ते आजूबाजूला पॅनच्या होतं राहिलेलं. सो मध्ये नाही होतं, कारण असं उतरता भाग आहे त्याचा. तर ते तेल व्यवस्थित पॅन आपण थोडं आजूबाजूने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पॅनचं. पॅन उचलून मस्त चारी बाजूने गोल गोल फिरवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून बाजूचं जे तेल असतं ते आपल्या चिल्ल्याला लागतं आणि चिल्ला छान शेकला जातो. अशा प्रकारे माझा फर्स्ट चिल्ला झाला होता. सो नंतर मग मी तो गार्गीला खायला दिला टोमॅटो केचपसोबत. त्यानंतर बघा मी कोणतं ऑइल वगैरे काही घातलं नाही. नंतरचे सगळे असेच काढले मग बिना ऑइलचे. आपल्याला फक्त सुरुवातीलाच ऑइल घालायचं असतं. तसं मी सुरुवातीला ऑइल टाकलं होतं, त्यामुळे मी आता टाकणार नाही. तुम्ही कसं बनवता मला ती मेथड कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो मी बाकीचे जे होते उर्वरित तर ते छोटे छोटे बनवले होते, जास्त मोठे नाही, कारण मला ते टिफिनला द्यायचे होते तिला. त्यासाठी मी त्यांची साईज छोटीच राहू दिली. आणि असं करत मी साधारण त्या एवढ्या पिठामध्ये 7 ते 8 बनवले सॉरी. तर कमीत कमी 8 चिल्ले माझे याच्यात बनले. सो त्या गार्गीला मला 3च द्यायचे होते टिफिनला. त्यानंतर मी गार्गीचे टिफिनचे छोटे छोटे 3-4 बनवून घेतले आणि मोठे मोठे घरी खायला आम्हाला ब्रेकफास्टसाठी बनवले. तर तुम्ही पाहू शकता साधारण अर्ध्या वाटीत किती चिल्ले झाले आहेत, कारण मूग डाळ ही फुलून जाते आणि त्याच्यात काही नाही 2-3 वस्तू टाकल्या. मुलांच्या टिफिनसाठी फार हेल्दी आहे ती. तर तुम्ही देखील, तुम्हाला जरी टेन्शन येत असेल की रोज टिफिनला काय द्यायचं, तर तुम्ही हा चिल्ला ट्राय करून पहा. मुलांना फार आवडेल. खायला एकदम सॉफ्ट असतो, एकदम मऊ आणि खूप छान लागतो. टेस्ट मस्त भन्नाट. टिफिन वगैरे भरला गेला माझा. सो मी तिला स्कूलसाठी सोडायला चालले आणि आजसाठी एवढंच होतं. सो संक्रांतीचा व्हिडिओ उद्या अपलोड होईलच आणि थोडं बरं वाटतं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.